नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 9वी गणित भाग 2 याची सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. घटक चाचणी क्रमांक 2 साठी फेब्रुवारी महिन्यात ही आपली परीक्षा होणार आहे. तर त्याच्या दृष्टीनं सराव व्हावा म्हणून मी ही घटक चाचणी क्रमांक 2 साठी सराव प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. तर त्यासाठी प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 4, त्रिकोण रचना. आता प्रत्येक शाळेमध्ये प्रकरणं वेगवेगळी असतात. तर मी प्रत्येक प्रकरणावर काय करायला चालू केलेलं आहे की तुम्हाला त्याची सराव प्रश्नपत्रिका सुरू केलेली आहे. तर त्रिकोण रचना या पूर्ण प्रकरणावर ही घटक चाचणी क्रमांक 2 ची सराव प्रश्नपत्रिका मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, जो पुढचा चौकोन प्रकरण आहे त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवूया. तर पहिला प्रश्न बघा, योग्य पर्याय निवडा. याच्यासाठी एकूण 2 गुण आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न आता आपण बघूया. एखादा बिंदू 2 भिन्न रेषावर असेल तर तो बिंदू त्या रेषेचा डॉट डॉट असतो. म्हणजे समजा ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. तर हे 2 रेषा, आता बघा बाकी इथला कुठलाही बिंदू दोघांच्या रेषेवर नाही. दोन्ही रेषेवर असणारा बिंदू कुठला, तर ओ. ओ हा बिंदू काय आहे, दोन्ही रेषेंवर असणारा सामायिक बिंदू आहे आणि म्हणून तो काय असणार आहे बघा, छेदनबिंदू, मध्यबिंदू, अंत्यबिंदू का केंद्र. तर त्या 2 रेषांचा तो काय असणार आहे सांगा, छेदनबिंदू असणार आहे. तर हे लक्षात ठेवा. ओके, आता पुढे बघा दुसरा त्यातला, दिलेल्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून, आता बघा तर आपण हे बघूया. पहिल्यांदा समजा एक रेषाखंड काढला तुम्ही ए बी, त्याचा लंब दुभाजक काढला म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन असं इथे लंब दुभाजक काढला. लंब दुभाजक म्हणजे काय, हे अंतर समान असणार. ओके, तर लंब दुभाजक म्हणजे समजा हा यल आहे, तो लंब दुभाजक आहे. तर त्यावरील प्रत्येक बिंदू, ओके म्हणजे समजा इथं पी आहे, इथं क्यू, असे बरेच घेता येतील, पी क्यू आर एस याच्यावर. तर त्यावरील प्रत्येक बिंदू हा अंत्यबिंदूंपासून काय असतो, समजा हा 5 असेल तर हे पण किती असणार आहे, 5. समजा हे 6 असेल, 6 सेमी, तर हे पण किती असणार आहे, 6 सेमी. म्हणजे कशा अंतरावर असतो, समान अंतरावर असतो. म्हणजे दिलेल्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू कुठलाही त्या लंब दुभाजकावर हा त्या रेषाखंडांच्या अंत्यबिंदूंपासून काय असतो, समान अंतरावर असतो. हे लक्षात ठेवायचं. ओके, किंवा समान अंतरावर जर असेल तर तो लंब दुभाजक असतो, असं तुम्हाला विचारलं जाईल परीक्षेत. तर अशा प्रकारे योग्य पर्याय निवडासाठी एकूण 2 शक्यता आहेत. तर हे दोन्हींची पण तयारी करून ठेवा. जसं मी सांगितलं, समान अंतरावर असेल तर लंब दुभाजक असतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. ओके, आता इथनं पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर आकृत्या तिथं काढायच्या आहेत, कारण त्रिकोण रचना म्हटले की आकृत्या आल्या. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा, प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय म्हटलेलं आहे, 5 सेमीचा रेषाखंड काढा आणि तो दुभागा. हा 1 गुणांसाठीचा प्रश्न आहे. तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा 5 सेमीचा रेषाखंड काढायचा. ओके, तर मी इथे काढताना पेनने काढतोय, तुम्ही मात्र काय करा, तिथे पेन्सिलनेच आकृती काढायची. ओके, 5 सेमीचा रेषाखंड, त्याला नाव देऊया ए बी. ओके, आणि तो दुभागायचा. दुभागायचा कसा, तर सगळ्यात पहिल्यांदा ए वर ठेवायचं. साधारण हे आपल्याला निम्म दिसते ना, निम्म्यापेक्षा जास्त. ओके, निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचं. ओके, ए वर ठेवून, सॉरी जस्ट एकच मिनिट. सो निम्म्यापेक्षा जास्त अंतर, थोडंसं पेन्सिल, सो ए वर ठेवला, इकडे एक आर्क मारला, खाली एक निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ, ए वर ठेव. तेवढाच बी वर ठेवायचा इकडं. ओके, इकडे एक आर्क मारायचा आणि खाली एक, आणि मग त्या दोन्ही मधून जाणारा काय काढायचा, रेषाखंड काढायचा, जेणेकरून काय होईल, आपल्याला मिळणार आहे ते ओके.
समजा पी हा त्याचा मध्यबिंदू आहे. तर आपण काय केलं, अशा प्रकारे दुभाजक किंवा दुभागला तो, त्याला लंब दुभाजक काढला आपण. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याची आकृती काढू शकतो निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन. तर आता आपण त्यातला दुसरा प्रश्न बघूया. कर्ण 5 सेमी व एक बाजू 4 सेमी असल्यास काय करायचंय बघा, आपल्याला काटकोन त्रिकोण काढायचं. ओके, कसला त्रिकोण काढायचा आहे, काटकोन त्रिकोण. तर कर्ण 5 सेमी आणि दुसरी बाजू किती दिलेली आहे बघा, 4 सेमी. तर काय करायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक कर्ण तर आपण पहिल्यांदा खाली घेऊ शकत नाही. आपण काय करूया, त्यासाठी 5 सेमीचा रेषाखंड काढूया आपण. ओके, सॉरी 4 सेमीचा, 4 सेमीची पहिली बाजू काढूया. ओके, 4 सेमी मी काढलेला इथं, त्याला ए बी नाव दिलं. आता कोण ए जो आहे तो मी 90 अंशाचा काढणार आहे. ओके, तर 90 अंशाचा काढत असताना जस्ट मिनिट, आता मी इथे सरळ रेष मारतोय वरती, पण तुम्ही कोण मापकाच्या साह्यानं काय करा, 90 अंश काढा बरोबर. ओके, तर बघा इथे मी 90 अंश काढलेला आहे. हा 4 सेमी आहे. आता कर्ण किती सेंटीमीटरचा आहे बघा, कर्ण आहे 5 सेमी. 5 सेमी असलेला, मग काय करायचं, याच्यामध्ये 5 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं. कंपासमध्ये काय करायचं, 5 सेंटीमीटरचं अंतर. सो मी घेतलेला आहे ते 5 सेंटीमीटरचा. तर तो कर्ण आहे, त्यामुळे कर्ण असल्यामुळे कुठून मारायचा कंस, बी वर ठेवायचा आणि असा इथे कंस मारायचा, बी वर ठेव. ओके, आणि त्यानंतर आता इथे मी काय करतो, हे जोडून घेतोय असं, तुम्ही पट्टीने जोडून घ्या ते घेताना. ओके, तर इथे तुमचा सी बिंदू येणार आहे आणि कर्ण आहे 5 सेमी, काटकोन त्रिकोण. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, काटकोन त्रिकोण तिथं काढू शकतो. पहिल्यांदा खाली बाजू घ्यायची, 90 अंश काढायचं कोन मापकाच्या साह्यानं आणि 5 सेमीचं किंवा जे काही कर्णाचं अंतर दिलं ते बी वर ठेवून इथे कंस मारायचं. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये बघा, बाजूची लांबी 7 सेमी, 5 सेमी आणि 4 सेमी अशी बाजूंची लांबी आहे. तर तो त्रिकोण काढायचा आहे. तर ह्यातली सगळ्यात मोठी बाजू कुठली बघा, तर सगळ्यात मोठी बाजू आहे 7 सेमी. तर आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा 7 सेमीचा रेषाखंड काढायचा. ओके, 7 सेमी. ओके, आणि त्यानंतर त्याला नाव दिलं, समजा ते मी ए बी असं नाव दिलं. ओके, आता दुसरी बाजू किती आहे बघा, 5 सेमी. त्यामुळे कंपासमध्ये 5 सेंटीमीटरचा अंतर घ्यायचा. ओके, इथे मी असं घेतोय कंपासमध्ये बरोबर 5 सेंटीमीटरचा. आता हे 5 सेंटीमीटरचा अंतर कंपासात घेतल्यानंतर अशा प्रकारे इथे ठेवायचा तो, जस्ट मिनिट, इथे ठेवायचा आणि असा 5 सेंटीमीटरचा आर्क मारायचा. ओके, त्यानंतर दुसरा बघा कितीचा आहे, इथे 4 सेमी. त्यामुळे आपण कंपासमध्ये काय करूया, 4 सेमीचा अंतर घेऊया, शून्यापासून 4 सेंटीमीटर पर्यंत. बी वर ठेवायचा आणि एक कंस इकडे मारायचा आणि काय करायचं, हे दोन्ही जे कंस जिथे एकत्र आलेले आहेत तो बिंदू जोडून घ्यायचा. ओके, तर इथे मी काय करणार आहे, ते जोडून घेणार आहे. तर वरती सी असणार आहे, ए बी सी, म्हणजे हा 7 सेमी. ओके, हा जो आहे 5 सेमी आणि ही बाजू आहे 4 सेमी. तर अशा प्रकारे 7, 5 आणि 4 सेमी बाजू असणारा त्रिकोण आपण काय केलेला आहे, काढलेला आहे. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. याच्यामध्ये 9
गुणांसाठी 3-3 गुणांचे 3 प्रश्न आहेत. तर याच्यामध्ये बघा त्रिकोण पी क्यू आर असा काढा की पाया क्यू आर बरोबर 4.2, कोण क्यू बरोबर 40 अंश आणि पी क्यू अधिक पी आर बरोबर 8.5. तर याच्यासाठी काय करायचं बघा, आपण याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण जो काढायचा आहे तो हा सगळ्यात पहिल्यांदा जस्ट अ मिनिट. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पाया काढूया. पाया किती आहे बघा, 4.2. अजून खाली लिहितो मी इथे जरासं, इथे तुम्हाला दिसण्यासाठी 4.2. 4.2. आता तो किती आहे, पाया किती आहे, क्यू आर. त्यानंतर बघा कोण क्यू हा किती अंशाचा काढायचा आहे, 40 अंश. तर त्यासाठी काय करायचं, कोण मापकाच्या साह्याने, आता मी इथे अंदाजे काढतोय, तुम्ही कोण मापकाच्या साह्याने 40 अंशाचा कोण काढा, कोण मापकाच्या साह्याने. हा 40 अंशाचा काढला मी. हा 40 अंशाचा काढल्यानंतर कोण मापकाच्या साह्याने काढा बरोबर 40 अंशाचं. आता 40 अंश काढल्यानंतर बघा हा पी क्यू अधिक पी आर किती आहे, 8.5. मग कंपासमध्ये काय करा, 8.5 सेंटीमीटरचं अंतर घ्या. 8.5 हे अंतर घेतला. त्यानंतर इथे ठेवला तो इथे जरा 6 आपल्याला वाढवावं लागेल. आता त्यानंतर हे जोडून घ्यायचे. आता बघा इथे पी क्यू आर असं त्रिकोणाचं नाव आहे. तर पी क्यू आर सोडून दुसरं एक नाव द्यायचं यस. अजून काय आपण पी क्यू आर काढलेला नाहीये, कारण हा पूर्ण किती आहे, पी क्यू अधिक पी आर आहे 8.5. 8.5 सेमी टोटल आहे. तर काय करायचं बघा आता, तर यस आर, हा जो यस आर आहे, या यस आर ला काय करायचं, दुभागायचं. यस आर ला काय करायचं, दुभागायचं आर यस ला. म्हणजे काय करायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आर पासून इकडे एक कंस मारायचा असं आणि एक इकडे एक. तसंच इकडं यस वर ठेवायचा. जस्ट अ मिनिट. एक कंस इकडं मारायचा. असं इकडं मारला आणि एक कंस इकडं. एक इकडं आणि एक इकडं असं मारायचं आणि मग यातून जाणारा रेषाखंड काढायचा. आता मी इथे असं डॉटेड लाईन काढतो. तर तुम्ही पूर्ण ती लाईन काढा. आता इथे जो कट झालाय तो तुमचा काय असणार आहे, क्यू आर, वरती कोण असणार आहे, पी. मग त्यासाठी काय करायचं, हे जोडून घ्यायचं इथपर्यंत. तर अशा प्रकारे त्रिकोण पी क्यू आर काय होणार आहे, तयार होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा पाया काढायचा, तो लिहायचा 4.2 सेमी. त्यानंतर 40 अंशाचा कोण काढायचा, कोण मापकाच्या साह्यानं. हा 8 सेमीचा आर्क मारायचा, त्याला यस नाव द्यायचं. परत याला लंब दुभाजक काढायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन, आणि तो जिथे कट होतोय हा पी ला इथं, तिथून हा जोडून घ्यायचा आर ला. म्हणजे अशा प्रकारे पी क्यू आर काय होईल, तयार होईल. तर आता आपण दुसरा प्रश्न बघूया. त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की वाय झेड बरोबर 7.4 सेमी असं दिलेलं आहे. आणि इथे बघा कोण एक्स वाय झेड. कोण एक्स वाय झेड बरोबर किती दिलेला आहे, 45 अंश. तर हा 45 अंश दिलेला आहे. आणि बघा इथे एक्स वाय वजा एक्स झेड. आता कोण कुठला दिलेला आहे बघा, कोण एक्स वाय झेड. आता इथं वाय कोण आहे आणि इथं पण सुरुवातीला काय दिलेलं आहे, वाय दिलेला आहे. त्यामुळे आकृतीचा जो भाग आहे हा वजाचा भाग, तो वरती लिहायचा. समजा इथे झेड दिला असतं, कोण एक्स झेड वाय, हा झेड दुसऱ्यांदा असेल तर काय करायचं, आकृती खाली काढायची. तर वाय आहे आणि इथं एक्स वाय असणारा पहिला आहे,
त्यामुळे आकृती काढताना वर काढायची आपण, वरच्या बाजूला. म्हणजे बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय काढणार आपण, YZ काढायचं 7.4 सेमी. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा काढूया YZ 7.4 सेमी. ओके, YZ काढला. आता तो 7.4 काढल्यानंतर कोण XYZ किती अंश काढायचा, 45. तुम्ही कोण मापकाच्या साह्याने काढा. मी इथे आता सध्या पट्टीनं काढतोय 45. ओके, मी अंदाजे काढलेला आहे, पण तुम्ही बरोबर कोण मापकाच्या साह्याने काढा 45 अंश. ओके, आता त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे, XY वजा XZ किती दिलेलं आहे, 2.7. त्यामुळे काय करा, कंपासमध्ये अंतर घ्या 2.7. ओके, आता इथं मी काय करतो, कंपासमध्ये अंतर घेतो 2.7. ओके, तर एवढं घेतल्यानंतर मी इथे Y वर ठेवतो. Y वर ठेवून इथे असा कंस मारतो आणि मी काय करतो, याच्यानंतर हे जोडून घेतो इथे. ओके, तर तुम्ही पट्टीच्या साह्याने इथे जोडून घ्या. हा जोडून घेतला. आता तो जोडून घेतल्यानंतर XYZ इथे काहीतरी W आहे असं म्हणा. आणि आता काय करायचं, हा WZ काय करायचं, दुभागायचं. म्हणजे कसं दुभागायचं बघा, तर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. ओके, निम्म्यापेक्षा जास्त असं अंतर घ्यायचं आणि ते घेतल्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त एवढं घेऊया आणि इकडे एक कंस. ओके, एक इकडे एक मारा, एक खाली एक, परत इकडे Z वर ठेवा, एक इकडे एक मारा आणि एक खाली एक. आता तिकडे कमी पडतोय, तर अजून एकदा परत इकडून मारूया. ओके, सो यातून जाणारा काय करायचं, रेषाखंड आपण काढायचा. सो थोडंसं मोठं होईल, पण आता इथे आकृती काढली तर मी इथे असे पुढे वाढवतो त्याला. ओके, थोडीशी खाली काढायला हवी होती आपण. अशा प्रकारे दोन्ही काय येतील, एकत्र येतील. ओके, म्हणजे ही आकृती मी इथे असं ठेवतो आणि इथे दोन्ही काय केले, वाढवल्यावर एकत्र आलं. तर इथे त्याला काय म्हणायचं, X, आणि मग हा जोडून घ्यायचा. ओके, म्हणजे हा काय असणार आहे, XYZ ही आकृती आपण या ठिकाणी काढलेली आहे, XY आणि Z. तर आता पुढील प्रश्न बघा, त्रिकोण PQR असा काढा की कोण Q बरोबर 70 अंश, कोण R बरोबर 80 अंश, PQ अधिक QR अधिक PR बरोबर 9.5. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, तर हा आपल्याला काय दिलेला आहे, 9.5 सेंटीमीटर जो आहे तो पहिल्यांदा काढून घ्यायचा. 9.5 सेंटीमीटरचा रेषाखंड. ओके, हा 9.5चा रेषाखंड आपण इथे काढलेला आहे. ओके, त्याला हे नाव सोडून दुसरं कुठलंही नाव द्या, PQR सोडून. ओके, SM असं देऊया आपण. आता बघा, पहिला कोण किती दिलेला आहे, 70. तर 70च्या निम्म करायचं म्हणजे किती, 35 अंश, आणि 80च्या निम्म 40 अंश. तर काय करायचं, 35 अंश आणि 40 अंशाचे कोण काढायचे. म्हणजे इकडं किती काढायचा, इथं काढताना काढायचा 35 अंश. ओके, म्हणजे हा काढायचा कोण मापकाच्या साह्यानं 35 अंश आणि इकडे यम कडे काढायचा 40 अंश.
ओके 40 अंश. आणि वरती इथं जे एकत्र येणार हा क्यूच्या निम्मा होता, हा आरच्या निम्मा होता, त्यामुळे वरती मिळणार तो पी असणार आहे. ओके, तो पी काढून घ्यायचा. तो काढून घेतल्यानंतर बघा हे दोन रेषाखंड आहेत ते दुभागायचे. म्हणजे कसे दुभागायचे? निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन. ओके, इथं ठेवलं. परत याच्यावर ठेवलं. परत या दोन्हीमधून रेषाखंड काढला इथे. ओके, आता दुसरा जो आहे तो इकडचा इथे ठेवायचा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर याच्यावर ठेव. ओके, आणि एक कंस इकडं मारायचा वरती, एक खाली. परत याच्यावर ठेवायचा, एक कंस इकडं आणि दुसरा कंस खाली. आणि मग यातून जाणारा रेषाखंड काढायचा. ओके, आता यातून जाणारा रेषाखंड काढल्यानंतर बघा इथे जो तुम्हाला मिळणार आहे, ओके, तो असणार आहे क्यू आणि इकडे जो असणार आहे तो आर. आणि मग हे जोडून घ्यायचे आणि तुमचा त्रिकोण तयार होतो. तर अशा प्रकारे बघा पी क्यू आर हा काय होणार आहे? तयार होणार आहे. ओके, हा जो मधला तयार झालाय तो त्रिकोण. म्हणजे निम्मे निम्मे कोण काढायचे, परत ते दुभागायचे, हे जोडून घेतलं असं तर पी क्यू आर तयार होतो. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा, ज्या त्रिकोणाची परिमिती 14.4 सेमी आहे व ज्याच्या बाजूचे गुणोत्तर 2:3 आणि 3:4 आहे असा त्रिकोण काढायचा आहे. तर काय करायचं बघा, अतिशय सोपं आहे हे. गुणोत्तर किती आहे? 2:3 आणि 3:4 असं दिलेलं आहे. ओके, मग समजा एक त्रिकोण घेऊया आपण, त्रिकोण ए बी सी मध्ये. ओके, ए बी ला बी सीचं आणि ए सीचं गुणोत्तर किती आहे? 2:3 आणि 3:4 पुढे असं आहे. याचा अर्थ काय? ए बी किती असणार आहे? तर 2x, बी सी किती असणार आहे? 3x आणि ए सी किती असणार आहे? 4x. ओके, गुणोत्तर म्हटलं की एक्सच्या पटीत ते असणार आहेत. ओके, मग आता तिन्हींची बेरीज ए बी अधिक बी सी अधिक ए सी. आता त्रिकोणांच्या तिन्ही बाजूची बेरीज म्हणजेच काय? परिमिती. मग ती परिमिती किती दिलेली आहे? 14.4. ओके, हे दिलेलं आहे असं लिहिला तरी चालेल कंसात. आता ए बी किती आहे बघा, तर 2x. ओके, परत बी सी किती आहे बघा, 3x आणि ए सी किती आहे? 4x बरोबर 14.4. मग आता बघा 2 आणि 3 5, 5 आणि 4 9x बरोबर 14.4. मग आता 9 गुणिले आहेत ते इकडे येऊन काय होतील? भागिले. 9x म्हणजे काय? 9 गुणिले x ते इकडे येऊन काय होतील? भागिले. म्हणजे बघा x बरोबर किती येणार आहेत? 9 1 9. ओके, 14तून 9 गेले. ओके, तर ते किती येणार आहेत? 5. दशांश चिन्ह, दशांश चिन्ह, 9 सख्ख 54 म्हणजे 1.6 येणार x म्हणजे. मग आता ए बी किती असेल बघा, ए बी किती दिलाय? 2x. 2 गुणिले x ची किंमत किती आलेली आहे? 1.6. ओके, सॉरी, ए बी 2x दिलाय म्हणजे 2 गुणिले 1.6. 16 दुनी 32 आणि एका संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे 3.2 सेमी. हा ए बी झाला. त्यानंतर बी सी किती आहे? 3x म्हणजे 3 गुणिले 1.6, कारण x ची किंमत किती आहे? 1.6 म्हणजे 16 त्रिका 48 म्हणजे 4.8 सेमी. आणि शेवटचं कोण आहे? तर शेवटचं आहे ए सी. ओके, ए सी बरोबर 4x म्हणजेच काय? 4 गुणिले 1.6 म्हणजे 16 64 म्हणजे 6.4 सेमी. मग आता
ए बी बरोबर 3.2 सेमी, बी सी बरोबर 4.8 सेमी आणि ए सी बरोबर 6.4 सेमी. मग पहिल्यांदा मी कच्ची आकृती काढतो, हे तुमच्या लक्षात येईल. काय करायचं आहे आपल्याला, प्लॅनिंग कसं करायचं, ए सी काढायचा 6.4. ओके, कंपासमध्ये अंतर घ्यायचं किती, ए बी वरती बी असणार आहे, ए बी घ्यायचा 3.2, असा आर्क मारायचा त्याचा 3.2चा, आणि ए सी घ्यायचा, ओके ए बी बी सी घ्यायचा 4.8, त्याचा आर्क मारायचा आणि हे जोडून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, कच्ची आकृती पहिल्यांदा, म्हणजे बघा इथं बी, इथं किती आहे, तर ए बी आहे 3.2 आणि इकडं आहे 4.8 सेमी प्रत्येक ठिकाणी. तर असं आपलं कच्ची आकृतीचं प्लॅनिंग झालं. आणि आता आपण पक्की आकृती काढायला घेऊया. ओके, तर तुम्हाला दिसण्यासाठी मी काय करतोय, इथे पेनने मी आकृती काढतोय, पण तुम्ही करताना काय करायचं, पेन्सिलचाच वापर करायचा. तर पहिल्यांदा आपल्याला एसी किती काढायचा आहे बघा, एसी काढायचा आहे 6.4. ओके, एसी किती काढायचा आहे 6.4. त्यामुळे इथे आता हे बारीक येण्यासाठी 6.4. तर मी एसी किती काढलेला आहे 6.4. तर त्याला नाव देऊया एसी बरोबर 6.4. ओके, एसी. ओके, लिहिलं. मग आता ए बी किती आहे बघा, ए बी आहे 3.2. तर कंपासमध्ये काय करायचं, हा कंपास घ्यायचा आणि याच्यामध्ये 3.2 अंतर घ्यायचं. म्हणजे बघा इथून सुरुवात केली, 3.2 हे अंतर घ्यायचं, याच्यावर ठेवायचं. ओके, हा 3.2चा असा कंस मारायचा, हा मारला. आता त्याच्यानंतर बीसीचा आहे 4.8, हा 4.8 घ्यायचा कंपासमध्ये आणि इथे कंस मारायचा आणि मग हे दोन्ही काय करायचे, जोडून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे आपण काय करणार, स्केल थोडीशी छोटी घेतलेली आहे मी. ओके, हे जोडून घ्यायचे आणि मग आपला काय होतो, त्रिकोण तयार होतो. आता पटकन लगेच हे थांबवायचं नाही काम, आधी इथे लिहायचं 6.4 सेमी, वरती बी लिहायचं, इथे 3.2 सेमी आणि इथे 4.8 सेमी. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करायची, ही आकृती तिथे काढायची. ओके,